हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 40, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. आता उभं राहून माझं तोंड बघू नको, जाऊन काम कर, अर्जुन फाईलमध्ये बघत म्हणाला. अनोखीला तर त्या क्षणी खूपच राग आला होता. तिला असं वाटत होतं की त्याचा गळाच दाबून टाकावा. अर्जुनला मनातच शिव्या घालत अनोखी त्याच्या केबिनच्या बाहेर पडली. तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी फोन आला आणि अर्जुन घाईघाईने आपल्या केबिन मधून बाहेर पडला. आता पुढे. अनोखी अजून अर्जुनच्या केबिन मधून बाहेर पडलीच होती की अर्जुन वाऱ्यासारखा तिच्या बाजूने निघून गेला. अरे, यांच्या पायाला काय कुठलं चाक लागलाय का की एवढ्या घाईने बाहेर निघून गेले, विचार करतच अनोखी आपल्या टेबलाजवळ आली. त्याचवेळी अर्णवही घाईघाईने आपल्या केबिन मधून बाहेर पडला. अर्णवच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन तर दिसत होतं. अरे, काय झालं यांना? नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार, त्याशिवाय अर्णव सर ही असे गडबडीत गेले नसते. अनोखी मनातच विचार करत आपल्या टेबलावर येऊन बसली. अर्जुन आपल्या गाडीत बसून अर्णवची वाट बघत होता. अर्णव गाडीत बसताच गाडी सुसाट निघाली. भाई, पण असं अचानक कसं झालं? काल रात्रीपर्यंत तर सर्व ठीक होतं. मी स्वतः फोन करून चौकशी केली होती. अर्णव आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. डोंट नो अर्णव, मला वाटतं हे सगळं जाणून बुजून कोणीतरी केलं असावं, नाहीतर असं काही होणं शक्यच नाही, अर्जुन म्हणाला. थोड्याच वेळात त्यांची गाडी त्यांच्या नवीन प्रोजेक्टच्या साईटवर पोहोचली. अर्जुन आणि अर्णव गाडीतून उतरताच धावतच साईटकडे गेले. अर्थात जयंतही त्यांच्या बरोबर होताच. सकाळी साईटवर काम सुरू असताना जोरात आवाज आला आणि त्याची एक बाजू धाडकन खाली कोसळली आणि त्यात 2 मजूर जखमी झाले. अर्जुनने साईटवर येताच त्या मजुरांना प्रथम हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली आणि लगेच तो त्या ठिकाणी आला. कसं झालं हे सगळं? मटेरियल सगळं उत्तम दर्जाचं असताना असं झालंच कसं? एवढा निष्काळजीपणा झालाच कसा? अर्जुन तिथे साईटवर असलेल्या लोकांकडे बघून रागाने लालबुंद होत म्हणाला. सर, काहीच कळत नाही. एक जोरदार आवाज आला आणि ही बाजू कोसळली, तिथला मॅनेजर म्हणाला. तो तिथेच राहून दिवस रात्र या प्रोजेक्टचं काम बघत होता. आवाज आला म्हणजे कसला आवाज? अर्जुनने विचारलं. सर, कसला तरी स्फोट झाल्याचा आवाज, पण इथे या बाजूला तर असं कुठलंच सामान नव्हतं ज्यामुळे स्फोट होऊ शकतो, तो मॅनेजर म्हणाला. याचा अर्थ ज्या वस्तूने स्फोट झाला ती वस्तू बाहेरून आणली गेली. एखादा अनोळखी व्यक्ती आतमध्ये येतो आणि आपली सिक्युरिटी काय झोपा काढते? लगेच त्यांना इकडे बोलवा. अर्जुन अजूनही रागाने थरथरत होता. मॅनेजरने लगेच फोन करून तिथल्या सिक्युरिटी इन्चार्जला बोलावून घेतलं. पुढच्या 2 मिनिटात सिक्युरिटी इन्चार्ज अर्जुन समोर येऊन उभा राहिला. झोपा काढते की काय तुम्ही ड्युटीवर? एखादा अनोळखी माणूस आपल्या साईटवर आलाच कसा? आपल्या कंपनीच्या सगळ्या स्टाफकडे आय कार्ड असताना दुसऱ्या माणसाला आतमध्ये सोडलंच कसं? तुमच्या निष्काळजीपणामुळे माझं किती नुकसान झालं, अर्जुन त्या सिक्युरिटी इन्चार्जवर डाफरत म्हणाला. सॉरी सर, आतमध्ये सगळेच आपल्या कंपनीचे आय कार्ड घातलेली लोक आली होती. कोणीही अनोळखी व्यक्ती इथे आलाच नाही. आणि सर, आम्ही इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आय कार्ड तर चेक करतोच, त्याशिवाय त्याची एंट्रीही रजिस्टरमध्ये करतो, ती सिक्युरिटी इन्चार्ज खाली मान घालून म्हणाला. ठीक आहे, मग जा ते रजिस्टर घेऊन या, असं म्हणून अर्जुन रागाने आपल्या केबिनमध्ये निघून गेला. त्याच्या मागून अर्णव, जयंत आणि मॅनेजरही केबिनमध्ये गेले. भाई, मला वाटतं आपल्याच कोणत्या तरी माणसाने आपल्याला धोका दिला आहे, नाहीतर एवढी मोठी सिक्युरिटी असताना बाहेरून कोणी दुसरा व्यक्ती येणं इम्पॉसिबल आहे, अर्णव म्हणाला. अर्णव सर बरोबर बोलत आहेत सर, इथल्याच कोणत्या तरी माणसाने हे सगळं घडवून आणलं असेल, जयंत म्हणाला. पण आपल्या एक सामान्य मजदूर हे सगळं का करेल? त्याने याला काय फायदा होणार आहे?
अर्जुन त्या दोघांकडे बघत म्हणाला, आय गॉट इट डॅमेड. अशी कामं दोनच माणसं करू शकतात. अर्जुन लगेच दुसऱ्या क्षणाला आपल्या टेबलावर हात मारत म्हणाला आणि जयंत आणि अर्णवने त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं. तसं दोघांनाही अंदाज होता की एक नाव कोणाचं असणार, पण दुसरं नाव कोणाचं असणार हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. भाई, तू कोणाबद्दल बोलत आहेस? कोण दोघं? अर्णवने विचारलं. एक तर मृणाल शिर्के, ती आपल्या या साईटवर येऊन गेली आहे, आणि दुसरा व्यक्ती म्हणजे विवान पुरोहित. आजोबांच्या म्हणण्यानुसार तो आपला बिझनेसमधील नंबर 1चा दुश्मन आहे, आणि आता आजोबांवर जो हल्ला झाला त्यात संशयित म्हणून मृणाल नंतर त्याचंच नाव समोर आलं आहे. अर्जुन रागाने म्हणाला. पण भाई, नक्की कोण हे आपण कसं शोधून काढणार? आपल्याला कसं कळणार की हे सगळं त्या मृणालने केलं आहे की त्या विमान पुरोहितने? अर्णव म्हणाला. अर्णव, हे सगळे त्या लोकांची खेळी आहे. आपलं लक्ष आपल्या प्रोजेक्ट पासून हटवण्याची, पण आपण त्यामध्ये त्यांना यशस्वी येऊ द्यायचं नाही. कदाचित ती मृणाल आणि तो विमान मिळूनही आपल्या विरुद्ध कट रचत असतील. काही सांगता येत नाही, पण मी पण अर्जुन दातार आहे. असंच हार मानणार नाही. कोणी काहीही आणि कितीही प्रयत्न केले तरी मी हे प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणारच. अर्जुन रागाने लालबुंद होत म्हणाला. हो बाई, आम्हीही तुझ्याबरोबर आहोत, अर्णव म्हणाला. तेवढा सिक्युरिटी इन्चार्ज आपल्या हातात एक रजिस्टर घेऊन आला. सर, यामध्ये त्या लोकांची नावे आहेत जे आतापर्यंत या साईटवर आले होते. तो इन्चार्ज आपल्या हातातील रजिस्टर जयंतच्या हातात देत म्हणाला. जयंत, लवकर चेक कर रजिस्टर. काही वेगळं नाव दिसतंय का ते बघ, अर्जुन म्हणाला. जयंतने अगदी बारकाईने ते रजिस्टर चेक केलं आणि त्याला त्यात जे नाव दिसलं त्याने त्याचे डोळे विस्फारले. सर, हे बघा. जयंत अर्जुन समोर रजिस्टर ठेवून त्या नावावर बोट दाखवत म्हणाला. त्या रजिस्टरवरचं नाव बघून अर्जुन अजूनच रागाने लाल झाला. त्याने रागाने ते रजिस्टर भिरकावून दिलं आणि अर्जुन परत आपल्या केबिनमधून बाहेर आला आणि साईटवर गेला. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हे काम चालू ठेवायचं आहे, अर्जुन तिथल्या मॅनेजरकडे बघत म्हणाला. आता यानंतर कोणीही इथे आय कार्ड शिवाय बाहेरचा माणूस आला तर आधी मला इन्फॉर्म करून सांगायचं. अगदी कोणीही. या कामाचा ज्याच्याशी संबंध आहे ह्या व्यतिरिक्त कोणीही थर्ड पर्सन कोणाबरोबर जरी आला तरी मला विचारल्याशिवाय आतमध्ये सोडायचं नाही. नाहीतर माझं सगळं झालेलं नुकसान तुमच्याकडून भरून घेईन. तर यापुढे अलर्ट राहायचं. इज दॅट क्लिअर? अर्जुन त्या सिक्युरिटी इन्चार्जला चेतावणी देत म्हणाला. येस सर. त्या सिक्युरिटी इन्चार्जने अर्जुनला सल्यूट केला आणि तो निघून गेला. जयंत, आपल्या सगळ्या स्टाफला मीटिंगसाठी रेडी राहायला सांग, अर्जंट. असं सांगून अर्जुन पटापट पावलं टाकत आपल्या गाडीकडे गेला. त्याच्या मागून जयंत आणि अर्णवही निघाले. जयंतने आपल्या सगळ्या स्टाफला मीटिंगची कल्पना दिली आणि सगळ्यांना रेडी राहायला सांगितलं. थोड्याच वेळात अर्जुन आपल्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि सरळ मीटिंग रूममध्ये गेला. मीटिंग रूममध्ये सगळा स्टाफ आधीपासूनच त्यांची वाट बघत होता. नक्की काय झालं असेल अशी त्यांच्यात कुजबूज चालू असतानाच अर्जुनच्या बुटांचा आवाज आला आणि सगळा स्टाफ एकदम शांत झाला. अर्जुनच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा राग दिसत होताच, पण आज त्याच्या चेहऱ्यावर काहीसं टेन्शनही होतं. आणि का नाही असणार? तो त्याचं ड्रीम प्रोजेक्ट उभारत असतानाच आजच्या घटनेने त्याच्या प्रोजेक्टला गालबोट लागल्यासारखं झालं होतं. अर्थात अर्जुनचा यावर विश्वास नव्हता. त्याचा विश्वास फक्त मेहनत करण्यावर होता. पण तरीही प्रोजेक्ट आता कुठे सुरू होत असताना असं होणं म्हणजे खूपच रिस्की होतं. थोड्याच वेळात ही खबर मीडिया आणि सगळ्या बिझनेस वर्ल्डमध्ये पसरणार होती. त्यानंतर त्याच्या प्रोजेक्टबाबत शंकाही व्यक्त झाली असती. या सगळ्या गोष्टीला पुढे तोंड द्यायचंच होतं, पण सध्या तरी हा प्रोजेक्ट पुढे चालू ठेवणं गरजेचं होतं. अर्जुनने जराही वेळ न दवडता आपल्या स्टाफशी बोलायला सुरुवात केली होती. आपल्या साईटवर आज एक ॲक्सिडेंट झाला, त्यात 2 मजूर जखमी झाले होते आणि काही भागही कोसळला आहे. अर्जुन असं म्हणतात सगळ्या स्टाफमध्ये आपसात कुजबूज सुरू झाली. पण सर, हे असं कसं झालं? आपण तर एकदम उच्च दर्जाचं मटेरियल वापरलं आहे, एक स्टाफ मधला माणूस म्हणाला. हो, आपल्या कामाबद्दल आपल्याला शंका नाहीच, परंतु हे कोणीतरी आपला प्रोजेक्ट थांबवण्यासाठी मुद्दाम त्या ठिकाणी स्फोट घडवून आणला आहे आणि हा अर्जुन दातार त्या व्यक्तीला असा सहजासहजी सोडणार नाही. पण आता
आपल्याला हा प्रोजेक्ट परत चांगल्या प्रकारे उभारण्यासाठी दुप्पट गतीने काम करावं लागणार आहे. आधीच आपला एवढा टाइम वेस्ट गेला आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आतापेक्षा जास्त प्रमाणात काम करावं लागणार आहे. आता कामात मला कोणताच हलगर्जीपणा नको. इथे असलेल्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांनी आता दिवस रात्र एक करून कामाला लागायचं आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणारच, अर्जुन म्हणाला. सर, तुम्ही काहीच काळजी करू नका. हा प्रोजेक्ट आमचाही आहे आणि या प्रोजेक्टसाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करू, स्टाफ मधला एक माणूस म्हणाला. गुड. मला तुमच्या सगळ्यांकडून हीच अपेक्षा आहे. तेव्हा आता जराही वेळ न दवडता आपल्या आपल्या कामाला लागा. काही अडचणी आल्या तर अर्णव सर किंवा जयंत आहेतच, अर्जुन म्हणाला. येस सर, सगळा स्टाफ एकदम म्हणाला आणि अर्जुनची परवानगी घेऊन सगळा स्टाफ मीटिंग रूमच्या बाहेर पडला. भाई, पण रजिस्टरमध्ये नाव कोणाचं होतं हे तू सांगितलं नाहीस, स्टाफ बाहेर जाताच अर्णवने विचारलं. अर्णव, कोणाचं नाव असणं तिथे आपल्याला अपेक्षित होतं त्याचंच होतं. मिस मृणाल शिर्के आणि तिचा सेक्रेटरी काल आजोबांच्या परवानगीने आपल्या साईटवर येऊन गेले होते आणि आपल्याला माहीतही नाही, अर्जुन रागाने समोर टेबलावर हात मारत म्हणाला. व्हॉट? परत मृणाल, आणि तेही आजोबांच्या परवानगीने? भाई, आपल्याला याबद्दल आजोबांशी आता बोलायलाच हवं. ही मृणाल आता जास्तच डोक्यात शिरत चालली आहे, अर्णवही मृणालचं नाव ऐकताच रागाने म्हणाला. आजोबांशी तर बोलायचंच आहे अर्णव, पण मृणाललाही आता चांगलाच धडा शिकवावा लागेल. तिलाही याचा जाब विचारावा लागेल. पण यापुढे मी तिच्या शिर्के अँड शिर्के ग्रुपला एकही मोठा प्रोजेक्ट मिळू देणार नाही, अर्जुन रागात म्हणाला. जयंत, आता चर्चेत असणाऱ्या जिंदाल ग्रुपचं कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला हवं. त्यासाठीची इन्फॉर्मेशन पण लगेच हवी आहे, अर्जुन जयंतला म्हणाला. येस सर, इन्फॉर्मेशन रेडी आहे. त्या जिंदाल ग्रुपच्या कॉन्ट्रॅक्टसाठी उद्या मोठी कॉन्फरन्स होणार आहे. सगळेच नामचीच बिझनेसमन त्यात येणार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे विवान पुरोहित आणि मृणाल शिर्केही यावेळी या प्रोजेक्ट मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत, जयंतने माहिती दिली. आणि आपल्याला त्यांच्या याच मेहनतीवर पाणी फेरायचं आहे, अर्जुन आपली एक भुवई वर करत म्हणाला. जयंत, उद्या कॉन्फरन्स किती वाजता आहे त्याची माहिती काढ. त्यांचं हे कॉन्ट्रॅक्ट मी त्यांच्याच डोळ्यासमोरून जर हिसकावून नाही घेतलं तर माझं नाव पण अर्जुन दातार नाही. पण जयंत, एका गोष्टीकडे विशेष लक्ष दे की कॉन्फरन्स चालू होईपर्यंत मी तिकडे जाणार आहे ते फक्त आपल्या तिघांमध्येच असेल, बाकी कोणालाही कळता कामा नये, अर्जुन जयंतला खास ताकीद देत म्हणाला. येस सर, डोंट वरी, तुम्ही अजिबात चिंता करू नका. ही बातमी उद्या तुम्ही कॉन्फरन्समध्ये पोहोचेपर्यंत कोणालाच कळणार नाही, जयंत म्हणाला आणि बाहेर निघून गेला. मीटिंग रूममधून बाहेर आल्यावर अनोखी आणि रचना आपल्या टेबलाजवळ आल्या. हे काहीतरी अजीबच घडलं. आता कुठे आपला प्रोजेक्ट सुरू झालं होतं, पण हे सगळं काय घडून गेलं? आता सरांना याचा किती मनस्ताप होईल. मीडियावाले, इन्व्हेस्टर सगळेच आता सरांना फोन करून त्रास देतील, रचना म्हणाली. हा ते तर आहे, पण खडूस सगळं सांभाळून घेईल. आता एवढं झालं तरी त्याच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स बघितला नाही का तू, अनोखी म्हणाली. बरं, चल कामाला लागूया, नाहीतर सगळा राग परत आपल्यावर निघायचा, आणि खास करून तुझ्यावर, रचना हसत म्हणाली. तुला मजा येते ना, चल काम कर, अनोखी दोडीत चिडत म्हणाली. अर्णव आज दिवसभर अर्जुनच्या केबिनमध्येच होता. जिंदाल ग्रुपच्या कॉन्ट्रॅक्टसाठीचं प्रेझेंटेशन तयार करण्यात दोघेही गुंतले असताना परत एकदा साईटवरून अर्जुनला फोन आला. सर, ते मीडियावाले आले आहेत. त्यांना मी खूप टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तुमच्याशीच बोलायचं आहे, तिथला मॅनेजर म्हणाला. ठीक आहे, मी पोचतो थोड्या वेळात तिथे. तोपर्यंत त्यातील एकालाही कसलीच माहिती देऊ नको, अर्जुन म्हणाला आणि फोन कट केला. अर्णव, साईटवर मीडियावाले आले आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तर द्यायला लागतीलच. मी साईटवर जातो, तोपर्यंत तू प्रेझेंटेशन तयार कर. संध्याकाळपर्यंत ते पूर्ण व्हायलाच हवं, अर्जुन म्हणाला. ओके बाई, डोंट वरी, मी संध्याकाळपर्यंत पूर्ण करतो, अर्णव म्हणाला. अर्जुन घाईघाईत जयंत बरोबर साईटवर जायला निघाला. इकडे मृणाल आणि विवान पुरोहित उद्याच्या कॉन्फरन्समध्ये एकमेकांना टक्कर देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात गुंतले होते. बिचारा अर्जुन, आता कुठे प्रोजेक्ट सुरू होत असताना हे विघ्न आलं. पण नक्की कोणी केलं असेल हे सगळं, मृणालने की विवानने? जाणण्यासाठी पुढील भाग वाचत राहा. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका.
ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.